भांड उघड केलेलं तुम्ही पाहिलंच असेल. त्या आधीच्या 5 मुलींचं नेमकं केलं गेलं काय? त्यांना कुठे नेलं, कुणाच्या ताब्यात दिलं? त्या सुरक्षित आहेत का? की त्यांच्या आयुष्याशी काही भयंकर खेळ झालाय? कोण खात्री देणार याची? त्यांच्यावर कुठलाही अत्याचार झाला तर नाही ना? त्यांची विक्री तर झाली नाही ना? त्यांना बेकायदेशीर कामांसाठी तर वापरलं गेलं नाही ना? आणि उरलेली 4 मुलं ती जिवंत आहेत का? त्यांची काही वैद्यकीय तपासणी झाली आहे का? त्यांच्या अवयवांबाबत काही घाणेरडं कृत्य तर झालं नाही ना? त्यांच्या अवयवांची विक्री तर झाली नाही ना? किडनी रॅकेट मध्ये तर त्या अडकले नसतील ना? त्यांना कुठल्या अंधाऱ्या जाळ्यात ढकललं नाही ना? जर ही मुलं परदेशी नागरिक म्हणून इनलिगल सापडली होती तर मग 10 महिने त्यांना एका फ्लॅट मध्ये कोंडून ठेवणं हा कोणता कायदा आहे? तर मग 10 महिने त्यांना एका फ्लॅट मध्ये कोंडून ठेवणं हा कोणता कायदा आहे? हा भारताचा कायदा आहे का की कोणाच्या खास आदेशाने चाललेलं गुप्त ऑपरेशन? ज्या घरात ही मुलं ठेवली त्या घर मालकाला अंधारात का ठेवलं गेलं? त्यांना विश्वासात का घेतलं गेलं नाही? त्यांच्यावर खोटे आरोप का केले गेले? 10 महिने आधी जेव्हा ही मुलं तिथे कोंडली गेली तेव्हा सांगवी पोलिसांनी अधिकृत माहिती का दिली नाही? प्रक्रिया तात्काळ सुरू का केली गेली नाही? रिपोर्ट का केले गेले नाही? जर सगळं कायद्याने होत होतं तर मग गोष्टी लपवल्या का? सत्य दडवलं का? विचार करा, लॉकडाऊन मध्ये आपण काही आठवडे घरात बसू शकत नाही. इथे या मुलांना 10 महिने सूर्यप्रकाश देखील दिसला. त्या भिंतींवर त्यांच्या भाषेत इमोशनल संदेश लिहिले होते, मनाला चटका लावणारी चित्र काढली होती. एकाने तर दिवस मोजले होते, खूप काही तारखा लिहिल्या होत्या. भिंती ओरडतायत, त्या साक्ष देतायत. तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल त्यांनी काय आणि कसे चित्र काढले, काय संदेश दिलेत. ती मुलं सांगत होते पासपोर्ट नव्हता म्हणून आम्हाला डांबून ठेवलं. हा कोणता न्याय आहे? पासपोर्ट नसला तर शिक्षा म्हणजे 10 महिने कैद? घरमालक म्हणतो तो नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याकडे गेला पण सगळं पोलीस स्टेशन मध्ये मॅनेज झालं. मग प्रश्न उभा राहतो, कोणाला वाचवलं जाते, कोणाचं संरक्षण चालतंय? 10 महिने कोणाच्या आदेशाने ही मुलं बंदिस्त होती? पोलीस प्रशासन अजूनही स्पष्ट उत्तर देत नाही, पुरावे दाखवत नाहीत, लेखी आदेश दाखवत नाही. पुणे लोक विचारत आहेत, सत्य बाहेर येणार की पुन्हा दडपलं जाणार? पुणे लोक कोणाच्याही दबावाखाली येणार नाही. राजकारणी असो, पोलीस प्रशासन असो की कोणताही प्रभावशाली व्यक्ती सत्य बाहेर काढणारच, अन्यायाला वाचा फोडणारच, जाब विचारणारच. कारण पुणे लोक हे फक्त नाव नाही, हा आवाज आहे, ही लढाई आहे आणि ही सत्तेसाठीची शपथ आहे.